हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण बनवून पाहणार आहोत गाजराची बर्फी. एकदम सोपी, झटपट तयार होणारी आणि त्यामध्ये आपल्याला ना खव्याची जरूरत आहे ना कुठली चाचणी बनवायची जरूरत आहे. फटाफट बनणारी ही गाजराची बर्फी व्हॅलेंटाईन डे स्पेशल ही बनवत आहे. त्यासाठी मी हे 2 गाजर घेतलेले आहेत. सोलून त्याचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाका आणि त्यानंतर खिसणीने असे त्याला बारीक खिसून घ्या किंवा त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही चॉपरच्या साहाय्याने सुद्धा त्याला बारीक करू शकता. मी अशा प्रकारे हे गाजर खिसून घेतले आहे. ते हे 3 वाट्या भरले आहे. मोजून घेतलं तर 3 वाट्या भरल्या. त्यानंतर आपल्याला आणखी काही साहित्य लागणार आहे. ते आहे पाऊण वाटी साखर, 1 वाटी किसलेला खोबरं, सुकं खोबरं आणि 3 चमचे मी हे मिल्क पावडर घेतला आहे. मिल्क पावडर कोणता पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर काही मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत, जसे काजू, बदाम, अक्रोड आणि तुम्हाला आणखी दुसरे कुठले घालायचे असेल तर घालू शकता. त्याचं नंतर मी पावडर बनवून घेणार आहे. दरदर एकदम फाईन पावडर नको पाहिजे आपल्याला. 5-6 विलायच्या त्या अशा प्रकारे बारीक कुटून घ्यायच्या. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मी अशा प्रकारे थोडस जाडसर मिक्स ड्रायफ्रूटचं कूट करून घेतलाय. त्यानंतर त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचा खीस टाकूया. त्यानंतर मिल्क पावडर आणि विलायची पावडर हे सर्व तिन्ही आपल्याला छानपैकी मिक्स करून ठेवायचं आहे. कारण नंतर मिक्स करत बसलं तर घाई होणार, म्हणून आता सुरुवातीलाच हे सर्व छान मिक्स करून ठेवा. जर काही काटे असतील तर ते हाताने मोडून ठेवा. आता आपण किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये एक कढई गरम करा. त्यामध्ये 2 चमचे तूप घाला. जास्त तूप घालायची गरज नाहीये, फक्त 2 चमचे तूप घातलं तरी चालेल. आणि हे गाजराचा खीस आहे तो आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. तुपावर 2 ते 3 मिनिट छान परतून घ्या. दोन ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही साखर घालूया. सर्व अशा प्रकारे मिक्स करा. साखरेमुळे आता याला पाणी सुटेल आणि त्यातच आपोआपच चाशणी तयार होईल, कॅरामलाइज होईल आणि हे गाजर आणखी शिजलं जाईल. थोड्या वेळ त्यावर झाकण ठेवा आणि शिजू द्या. झाकण काढून बघितल्यानंतर हे सर्व छान तयार झालं आहे. बघा, त्याचं पाणी सुद्धा आटत आलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालूया. दुधामध्ये सुद्धा हे आता गाजर थोडा वेळ शिजू द्या. व्हॅलेंटाईन डे स्पेशल म्हणून मी ही गाजराची बर्फी बनवत आहे. तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार? अशा प्रकारे हे सर्व छान शिजत आलं आहे. आता यामध्ये आपण जे मिक्स तयार करून ठेवलं होतं, ड्रायफ्रूट, मिल्क पावडर, त्याचं मिक्स हे त्यामध्ये घालूया आणि छानपैकी मिक्स करूया. परत याला 5-6 मिनिट आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचंय. सर्व मिक्सर असं छान ड्राय होऊ द्या.
चांगला गोळा तयार झाला पाहिजे. असा गोळा तयार झाला की समजून घ्यायचं की आपलं हे तयार झालं आहे. आता यामध्ये थोडस तूप घालूया. वरतून तूप घातल्यामुळे या मिक्सरला छान चकाकी येते आणि स्वाद सुद्धा आणखी छान तयार होतो. आता एका साइडला आपण ताटाला ग्रीस करून घेऊया. तूप लावून ठेवूया. मी एका छोट्या ताटलीला सुद्धा तूप लावून ठेवलंय. त्यामध्ये असा हार्ट शेप मोल्ड ठेवलाय आणि आपण हार्ट शेपची बर्फी तयार करूया. व्हॅलेंटाईन डे स्पेशल असल्यामुळे आपल्याला हार्ट शेप तर पाहिजेच असणार. बघा किती छान दिसतंय. आणि अशा प्रकारे आपली हार्ट शेपची बर्फी तयार आहे. आणि जे दुसऱ्या मोठ्या ताटाला आपण ग्रीस करून ठेवलं होतं त्यामध्ये सर्व मिश्रण ओतून घ्या आणि सर्व बाजूंनी छान थापून घ्या. तुम्हाला तुमची बर्फी किती जाडी हवी आहे त्याप्रमाणे हे मिश्रण थापा. जर तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर फारच चांगलं. त्यानंतर 1 तास याला सेट होऊ द्या. 1 तासानंतर त्याला असं आणखी एक मी हार्ट शेप तयार करत आहे. बाकीचं जे उरलेलं मिश्रण आहे त्याला मी चौकोनी वड्या पाडून घेत आहे. सुरीच्या साहाय्याने बघा किती छान अशा वड्या पडत आहेत. तुम्हाला जो शेप पाहिजे असेल चौकोनी किंवा डायमंड शेप तुम्ही तयार करू शकता. आणि जर तुमच्याकडे चांदीचा वर्क वगैरे असेल तर तो सुद्धा वरून लावू शकता. अशा प्रकारे हे वड्या हळूवारपणे सोडून घ्या. एकदम सुपर टेस्टी ह्या बर्फी किंवा गाजराच्या वड्या तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या व्हॅलेंटाईनला खाऊ घाला. ह्या तुम्ही 7-8 दिवस फ्रीज मध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. परत माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना हॅपी व्हॅलेंटाईन डे.